गुन्हेगारीचं जग म्हणजे पुरुषांचं जग, पण याही क्षेत्रात महिलांनी केलेली दहशतीची कृत्य जर पाहिली तर तुम्ही त्यांना लेडी डॉन असंच म्हणाल। आमच्या या खास कार्यक्रमात आम्ही दाखवणार आहोत अशाच काही लेडी डॉनच्या जीवनाची कहाणी, ज्यांनी गुन्हेगारीच्या क्षेत्रात पुरुषांनाही लाज वाटावी अशी दहशतीची कृत्य केली आहेत। लेडी डॉनच्या आजच्या या भागाची कहाणी एका अशा महिलेची आहे जिच्या दहशतीमुळे तिच्याशी पंगा घेताना कुणी हजार वेळा विचार करेल। या महिलेचं नाव आहे फराह फातिमा उर्फ फराह खान। फराहच्या दहशतीमुळे तिच्याशी टक्कर घेणारा दुर्मिळच, पण तरीही फराहच्या विरोधात हैदराबाद पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। पण फराहच्या मते मात्र हे सारे गुन्हे म्हणजे तिच्या विरुद्ध रचलेला कट आहे। आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद। चल चल रे चल मेरे साथी, हम बन गए हैदराबादी। Everybody's what they wanna be, प्यार से जीतेंगे हम सभी। In Deccan City, girls are so pretty. In Cyber City, like a true devotee, they love their duty and also party. चल चल रे चल मेरे साथी, हम बन गए हैदराबादी। Everybody's what they wanna be, प्यार से जीतेंगे हम सभी। हैदराबाद शहराला निजामाचं शहर म्हटलं जातं। येथील 4 मिनारची भिंत ही सुद्धा या शहराची एक खास ओळख आहे। पण बदलत्या काळानुसार या शहराची ओळखही बदलली आहे आणि इथले लोकही। या बदललेल्या लोकांमधीलच एक नाव आहे फराह फातिमा उर्फ फराह खान। मला पैसे हवेत, तुला हैदराबाद मध्ये राहायचंय ना? तिला येथील लोक लेडी डॉन म्हणून ओळखतात। हो, इतर महिलांच्या तुलनेत या महिलेचे रंगढंग जरा वेगळेच आहेत। रांगड्या पद्धतीने जगणाऱ्या या महिलेला पाहताच पुरुषही आपला रस्ता बदलतात। हैदराबादमध्ये फराह खानचं चांगलंच नेटवर्क होतं। कोणाजवळ किती माल येतोय याची वित्तम बातमी तिच्याकडे असे आणि याबाबत खात्री पटताच ती त्या मालदार व्यक्तींकडून माल कसा काढून घ्यावा यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या रचत असे। काय रे, नुसते पत्तेच खेळणार आहात की काही काम पण करणार आहात? झाले एकतर पोलिसाचे हात धुवून मागे लागलेत आणि तुम्ही ते बसलेत पत्ते कुटात। अरे आबा, ये तू बस बस इथे। तुला एक चांगली बातमी देतो। तो कमरुद्दीन शेठ आहे ना, त्यांनी आपल्या जमिनीचा सौदा केलाय आणि पुरे 1 कोटीचा सौदा आहे आणि खबर आहे की त्याला माल पण मिळाला आहे। आता तुझी इच्छा असेल तर चांगली कमाई होऊ शकते। चल लाव त्या कमरुद्दीनला फोन। अरे लाव लवकर, पुढचं सगळं मी बघते। हॅलो। हां कमरुद्दीन, असलम। हां असलम भाई बोला। हां, मला बातमी मिळाली आहे की तू आपल्या जमिनीचा सौदा केलास। असलम भाई अजून काय ते झालं नाहीये पूर्ण। खूप पैसे कमवलेस हा? अरे नाही, असं काही नाही असलम भाई। आणि आमच्या हिश्श्याचं काय? असलम भाई तो तर मिळणारच ना तुम्हाला, नक्की मिळणार ना।
आपाशी बोल. काय रे कमरुद्दीन, सलाम आपा. तुला काय वाटतं तू बाहेरच्या बाहेर सौदा करशील आणि मला काहीच करणार नाही? नाही तसं नाही आपा, तुमच्याशिवाय आहे कोण, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बोला ना काय करायचं ते. अरे आता काळजी तुला करायची. आपा तसं काही नाही, तुम्ही बोल फक्त. आज जर संध्याकाळपर्यंत माल पोचला नाही ना तर गाठ माझ्याशी आहे. आपा पोचवतो नक्की, संध्याकाळी माल नक्की पोचेल तुझ्याकडे. चल ठेव आता फोन. ठीक आहे, सलाम सलाम. धर. आणि संध्याकाळी आपली पार्टी. येस. हैदराबादमध्ये लेडी डॉन फराह खानची एवढी दहशत होती की अनेक व्यावसायिक तिला खंडणी तर देतच, परंतु तिच्या दबावामुळे पोलिसांपर्यंत जाण्यासही घाबरत असत. त्यामुळेच तिच्या विरुद्धची अनेक प्रकरणे कारवाई होण्याआधीच गाडली जात असत. एक सामान्य महिला ते हैदराबादची लेडी डॉन, हा फराह खानचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. गुन्हेगारी जगतातील खास खळग्यांवरून कसं चालावं याचे धडे तिने आपल्या पतीकडून गिरवले होते आणि आपल्या पतीच्या छत्रछायेखालीच छोटे मोठे गुन्हे घडवत ती हैदराबादची लेडी डॉन बनली. सुरुवातीपासूनच फराह खान एक निडर महिला होती. कुठलीही गोष्ट जबरदस्तीने मिळवण्यात तिला मजा वाटत असे, मग त्यासाठी काहीही करायला लागले तरी बेहत्तर. जेव्हा तिचा निकाह गुन्हेगारी जगतातील खेळाडू खेसर अली नामक व्यक्तीशी झाला तेव्हा तर तिच्या या छंदाला आणखीनच पंख मिळाले. खेसर अली हा स्वतः कुप्रसिद्ध बदमाश होता आणि त्याने आपल्या या काळ्या धंद्यात आपली पत्नी फराह खानलाही सामील केलं. अगर तू घराच्या कामात कशाला अपनी शक्ति वाग? आज हमारे को मालूम पड़ा कि तुम्हारी जगह यहाँ नहीं है. आज तुम्हारे एक ऐसा चीज दिखाता हूँ, तू भी क्या याद करेगी. चीज कोणती? अगर तू चलतं खरा, जास्त लांब नाही, वरती जायचं आपल्याला. चल. चला चला. कोणती चीज आणली हो? काय ते? हं? त्यानंतर खेसर अली फराहला घेऊन एका निर्जन स्थळी गेला. फराहला जराही अंदाज नव्हता की खेसर तिला नेमकं काय शिकवण्यासाठी अशा निर्जन ठिकाणी घेऊन आलाय. निगम, तुम्हाला को मालूम, याला पिस्तूल म्हणतात, याला कशी चालवतात तुला शिकवणार आहे मी. वा, हा, कशी आहे, आवडली ना तुला? छान आहे. बघ, आज तर मज्जाच येईल. जे मजा कर. अगं काय करतेस? कशी आहे, आवडली ना तुला? हो, खूप छान आहे. मस्त आहे. खुश, तुम्ही खुश. हा, किती छान आहे हो. म्हणजे काय, कुठून आणली, कुठून तुम्ही? तुला काय, तुला आवडली की नाही ते सांग मला. हो, मला खूप आवडली. हा, खानने आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीची बाराखडी गिरवली. हळूहळू ती पतीसोबत खंडणी, जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणे, याचबरोबर लोकांची भांडणे मिटवून पैसे उकळू लागली. तिचा पती खेसर अलीच्या मृत्यूनंतरही तिचं हे चक्र थांबलं नाही. त्यानंतर तिने शुजान अली नामक व्यक्तीबरोबर दुसरं लग्न करून आपल्या काळ्या धंद्यात भरारी घेतली. लेडी डॉनच्या आजच्या भागात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण विश्रांतीनंतर ही कहाणी अशीच पुढे सुरू राहणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लेडी डॉन, फक्त TV9 महाराष्ट्रवर. आपा, आजकाल धंदा करणं खूप कठीण झालंय. साले, जिथे जातो तिथे पोलिसांना पहिलाच खबर लागलेली असते. आपा, या पोलिसांचं नक्कीच काय ना काय करावं लागणार आहे. हो, खरं आहे तुझं. आणि या बाबतीत मी सुद्धा विचार करून ठेवलाय. यावेळच्या म्युन्सिपल इलेक्शनमध्ये मी सुद्धा उभी राहणार. आणि जर ही निवडणूक जिंकून आली ना तर मग पुढे MLA, MP ही निवडणूक जिंकून थेट पार्लमेंटपर्यंत पोहोच